नमस्कार. मी निवेदिका वीणा दिघे. लेनोरा माइंडट्यून कन्सल्टंट्सच्या एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या 4थ्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या समाजामध्ये एक दृश्य आपण बघतो. आर्थिक स्थैर्य, सुबत्ता असताना देखील मानसिक शांती, समाधान, आनंद मिळत नाही. मग ही मंडळी तो आनंद शोधण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करताना दिसतात. पण याच समस्येवर काउन्सिलर किंवा थेरपिस्ट काही योग्य पर्याय किंवा सोल्युशन देऊ शकतात का? हेच आजच्या भागात जाणून घेणार आहोत डॉक्टर सीताराम कोल्हे सरांकडून. या फर्मची टॅगलाईन इन्हान्सिंग हॅपीनेस आहे. आणि हा जो सर्व्हे आपण पाहिला असेल पूर्ण जागतिक पातळीवरचा, तर हॅपीनेस इंडेक्स आपल्याला विविध देशांच्या वेगवेगळा पाहायला मिळतो. याचा अर्थ असा आहे की आर्थिक सुबत्ता असूनही त्याला आनंद, सुख, समाधान मिळेलच असं नाही. यश मिळतं, ते तात्पुरतं टिकतं, पण पुढं सुख मिळत. सुखाच्या शोधामध्ये माणूस धावतो, परंतु आनंद मिळत नाही. ह्या तिन्ही गोष्टी मिळाल्या तर शेवटी समाधान मिळत नाही. मग नेमकं काय प्रॉब्लेम होतो की त्यांना हे सगळ्या गोष्टी एकत्रित मिळत नाही. समजा उदाहरणादाखल जर सांगायचं म्हटलं की एखाद्याला पिंक रंगाचा शर्ट घ्यायचा आहे आणि तो मॉलमध्ये गेला, तर तो शर्ट त्या ठिकाणी घेतो तर 100% आनंद मिळायला पाहिजे, कारण त्याने ठरवलेलं असतं की मला शर्ट घ्यायचा. शर्ट मिळाला. पण तिथं ज्यावेळेस तो शर्ट घेत असतो त्यावेळेस त्याची नजर वॉच पण शोधते, दुसरी एखादी वस्तू त्याला दिसते. म्हणजेच तो 100% मिळणारा आनंद अजून 2 गोष्टी त्यांनी शोधल्यामुळे त्या डिव्हाईड होऊन त्याला हां. 1/3च आनंद मिळतो. अच्छा. आणि मग हा सगळा विषय कशाशी निगडीत येतो? तर आपल्या थॉट प्रोसेसशी निगडीत येतो. अच्छा. मग या ठिकाणी काय नेमकं घडलं जातं, तर आपली जी थॉट प्रोसेस आहे ती योग्य पद्धतीने जाण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि मग त्याच्यातून आपल्याला ही जी चारही गोष्टी आहेत, जसं अब्राहम मास्लोची थेअरी आहे, हायरार्की ऑफ नीड्स, अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर सेफ्टी नीड्स, त्याच्यानंतर सिक्युरिटी नीड्स, त्याच्यानंतर फेम आणि कंटेनमेंट म्हणजे समाधान. तर ह्या सगळ्या पायऱ्या आपण टप्प्याटप्प्याने चढत जाताना, त्या पायऱ्या चढताना परत पाठीमागे पण यायला नको, पुढे पुढे जायला पाहिजे. यासाठी या ठिकाणी सायकोथेरपिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट त्या व्यक्तीचं संपूर्ण पर्सनॅलिटी टेस्ट करून त्याला ह्या सर्व गोष्टी कशा मिळतील आणि आपल्याकडे असणारी आर्थिक सुबत्ता देखील आपल्याला याच्यामध्ये आनंदासाठी कशी वापरता येईल यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यातून निश्चितच समाधान व्यक्तीला मिळतं, ही खात्री देतो. अच्छा. म्हणजे आर्थिक सुबत्ता किंवा स्थैर्य असताना देखील मानसिक आनंद का मिळत नाही, तो कुठे हरवतो, हे नक्की आपल्याला आज समजलं असेल. अशाच काही महत्त्वपूर्ण समस्यांचं योग्य उत्तर जाणून घेण्यासाठी लेनोरा माइंडट्यून कन्सल्टंट्सच्या एन्हान्सिंग हॅपीनेसच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूयात. धन्यवाद.